नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. सकाळच्या वाटले 7 वाजता मी करते व्हिडिओ चालू. आणि पहा, तुम्हाला हॉल किचन दाखवलं आहे. बाथरूम आमचं इकडे आहे. हे पहा, दिसतंय का पत्र? ते बाथरूम आहे आमचं. तुम्हाला तिकडे हॉल किचन दाखवलं आहे. यायच्या रूम साईटवर यावं लागतं आहे आम्हाला बाथरूमसाठी. तर इकडे आलं पहा, आम्ही आता सकाळी यायचं, सकाळी यायच्या साईडपासून सुरुवात करतो व्हिडिओची. आणि पायांचं काल सालाब दाखवलं होतं तुम्हाला. सालाब पडून असं मस्त वाटू राहिले भारी वरती. पण मला काय वरती जा चाललं पा, सकाळीच पाणी मार. कोण चालू करायला? युवराज लावायला. युवराज देव राहायला पाहता याला मोटर चालू करून सनी. युवराज मोटर चालू करून देऊ राहिलाय. सलापावर पाणी मारायचंय. भारी सलाप आहे. ही माऊ पा कशी इथं आल्या बरोबर मागती. आलं ना आलं ते गाणं जोऱ्या जोऱ्यात आरडत होती, पण व्हिडिओ चालू केला तर गप झाली. इकडं युवराज चालू करतोय, आवाज देऊन विचारतोय मोटर चालू करू का म्हणून. वर मला जाताना येऊ राहिलं, नाही तर भारी सलाब दाखवलं असता मी तुम्हाला पाणी मारताना. नाही येता आहे ना, मी चढले तिथं पण नाही चढता येत. एवढं तर ऊस ठेवलंय ते एखादी कोणी बी नाही ठेवली तिथं. हा, तेवढंच ऊस राहणार आहे का? मग एखादी गोणी ठेवायला पाहिजे तिथं, त्यावर माणसाला वर येता येईल. खोल्यावर नाही होणार ती खाली. गोणी ठेवायचं लागणार आहे तिथं काही ना काहीतरी. चला मंडळी, सकाळचं वातावरण किती भारी सकाळी रोड बी खाली शांत आहे, मस्त भारी वाटतं इकडं. सकाळी तर आलो इकडे. रोडवरच्या गाड्या नाही बदवत बाबा, कधीच नाही, चालूच असतं. इकडं युवराजचं काय चाललंय? तू काय ग म्या? हे झाड आहे ना, आपल्याला याची फांदी न्यायची पाहता. हा, तुपलं म्या चालूच राहू दे. जाय तू. ते युवराज एवढ्या कोपऱ्यामध्ये मोटर चालू करतोय का? चला मंडळी, फुल कशाचे लय दिसतात का तुम्हाला? लय लंबे झालेत पण ते. आणि मला काय वर जाता येऊ नाही राहिलं. दिसतेत का? ते पा युवराज ते पुढे काय माहिती बाई, दिसत नाही मला. केली सकाळी मोटर चालू. ते लांब आहे तिकडं. मला येता येत नाही ना रे युवराज वरती. कसं येऊ मी वर? धर तू चाल का? काय गाड्या चालतात बाप 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 सकाळी. हा, तिथं मला चढता नाही येऊ राहिलं. कसं चढू याच्यावर? मला वर जाता येत नाहीये. चला बघा मंडळी, पप्पाच्या इकडे काल सलाब पडला होता ना. हे बघा, असा स्लॅब झाला एकदम मस्त. हे बघा, पुरा तिथून तर असा पप्पा आलेत बघा. सकाळीच पाणी मारायला इकडं सकाळी. आज याला कॅऱ्या करते ना चोर, अशा चौकोनी अशा. मग ते त्याच्यात पाणी साचून दिलं की बार मारायचं काम नाही राहत. आणि सीडी बनवून येतात. हे बघा, हे बघा पाणी मारले पप्पा. किती घंटे लागले बाबा सलाबला? सकाळी 10ला चालू केला मंडळी, तर 5 वाजता झाला तो संध्याकाळचं. लवकर झाला असता, पण माझा थोडा पाऊस पडला त्याच्यामुळे थोडं उशीर झाला. ते बघा, ते बॉक्के कसं घेऊन यायला लागली म्हणून. मग काऊन त्याची भाजीपाला लावलाय तर बॉक्केचा, त्याला नाही यायचं, त्याला पळून जाईन ती इथून मंडळी. त्याला कसं वाटायला लागली पाहिजे. वर नव्हतं येऊ वाटत त्याला.
नाही बळजबरी. तर कसं चोप चालायला लागले पडन ते खाली. लाग पप्पा संग येतच का आम्हाला जाते पाणी मारते पैप धर. नाही लावित ते मला, आम्हाला लावित नाहीत ना ते. इकडं बाय द्यायला चल आपण. बघा मंडळी आम्ही आलो तर बघा मंडळी आलो आम्ही आता घरी. आणि घरी आल्या बघा मी इकडं पाईप लावलाय पाणी भरायसाठी आणि मम्मी इकडं बसली बघा भांडे घासासाठी. रात्री भांडे घासायचे होते पण पाणी भरलं नाही काही म्या, त्याच्यामुळे रात्री नाही घासले. आणि इकडे येऊ पण उठला म्हणजे मी उठून आणलाय, स्वतः कधी उठत नाही. उठून बलिलंय तर आलाय. सकाळच काहीतरी आणलंय त्यानं खायला पुढं काहीतरी. अरे दाखव याकडे घालावं लागतंय मंडळी मच्छरासाठी. गरमी एवढी व्हायला लागली आता, मच्छरासाठी घालावा. हाताला मच्छर डसू नाही म्हणून घालावा तर तोंडाला डस. काय करावं, लय वैताग द्यायला याय. दर बाळा घरामध्ये नाही भरलाय कटरा. पाणी उलताना त्याच्यातून बाहेर भरलं की. पहा मंडळी आवरले सगळं, सकाळचं काम आवरून घेतले सगळे. आता लागले स्वयंपाकाला. तर बाप्पा आलते तेव्हा व्हिडिओ बी नाही घेतला. आले, चहा पाणी केली, आंघोळ केली, चहा पाणी केली आणि गेलेत. चहा झाली. आता मी लागले आता स्वयंपाकाला. इकडं मोठ्या भैयाचं काय चालली पण काय करतो. बदाम खायलास? बापरे, बाबर म्हणजे बदाम खाता तुम्ही? इकडे आलो पण ते येवाचे घातले होते हरभरे. बरोबर हरभरे भिजू घातले रातभर तर सांग बदाम मला खायलोय सोलून. संपलीकडे पण आणू. याच्यामध्ये सांगायचं म्हणलं म्हणजे मला एकच गोष्ट, कोणी म्हणशील आमच्या लेकराला चाल चहामध्ये खारी पण खायला भेटत नाही. नुसतं बदाम भिजून खाते. यायला कशानं गरीब म्हणावा असं का? अच्छा अच्छा असंच का नाही? अच्छा तर आमचं जुनं कथापुराण मांडा मला तुमच्या पुढं. याच्यातून लय जणायचं दुखतंय पोट. दुखू द्या लय जणाचं पोट दुखतंय. मिरच्या करपा लागल्या. आम्ही ते दिवस काढू नये त्याच्यामुळे आज खाऊ राहिलो. पण आम्हाला आणून न जाईल काही नाही. आता बोल. तुझा आवाज आला नाही होता काय का काय येऊ का बाय बाय. कुठे चालले आता? लहाना भाई गेलाय पाणी मारायला. त्याला द्यावं लागते मोटर चालू करून म्हणून येऊ पण गेला आता मोटर चालू करायला. चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आता तुम्हाला खुशखबर सांगायची गोष्ट जवळजवळ आलेली आहे. 1 तारीख जवळजवळ आलेलीच आहे आणि एक जवळजवळ आली ती पण गोष्ट जवळजवळ आलेलीच आहे. पोरं तर म्हणतात कालच मग मी दिना बाल उडून जाऊ दिना सांगून. मी म्हणलं नाही सांगायचं म्हणलं द्यायला लागतो. जमतंय ना, होती ना सगळी तयारी आहे का नाही? सांगताच येईल. स्वयंपाकाच तयारी चालू आहे. मिरच्या करपायला लागल्या. चला आता काय भाजी बनवायची काय बनवते ते पण दाखवते मी तुम्हाला. आता पहा इकडं मी काय काय घेतले. इकडं पाय आपला वडा, इकडे आहे गवार आणि इकडे आहे भेंडी. तो काय बनवते मलाच माहिती नाही. अरे येते तू काय बनवते मलाच नाही माहिती. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा कशाची भाजी बनती. तर चला. पोरं म्हणत होते मंडळी सांगून दे म्हणे मग आपल्याला जे काही पण नाही सुचलं काय नाही समजलं तर आपल्याला ना मंडळीला विचारता येते की ताईंनो असं का, ताईंनो हे का, ताई ते हे ओपतंय का, ते हे का, असं आहे का तसं आहे का, असं आपल्याला
विचारता येते म्हणे, सांगून देऊ आपण त्याला. मग काही गोष्टी आपल्याला नाही समजल्या त्या विचारून घेता येतात. त्यालाच विचारू आपण, हे कसं वाटतंय ते कसं वाटतंय म्हणून विचारता येते. मी म्हणलं जाऊ द्या आता येरी, पण त्याच्यासाठी धप्पा ठेवलेला आहे. बरं आहे धप्पाच, आहे का नाही? तुम्हाला कसं वाटतंय? आज पण जाणार आहेत आम्ही. आज पण जाणार आहे, काल पण गेलतो तर आज पण जाणार आहे. त्याचं चाली तक सांगून दे म्हणून सरी. त्यालाच मी काल सांगितलंय ना, काल म्हणजे काल घेऊन गेले त्याला मी तिथं. नाही त्याला नव्हतं माहिती, युवराजला तर आमच्या बिलकुल काही माहिती नव्हतं. काल नेलंय म्हणून तो म्हणत होता ती. मग ती सांगून आता मला ठेवले धप्प्यात, त्याला नको ठेवू. आपल्याला काही गोष्टी विचारपूस करता येतात, हे का नाही? चला म्हणलं तिथून पुढं विचारू कसं वाटतंय काय वाटतंय नंतर विचारू सांगितल्यावरच, आहे ना? चला, इकडं मसाला भाजून ठेवलाय, लाईटच गेली. लाईटाची वाट पाहत पाहत बसले. ठेवलंय, वडा भाजून घेतलाय आणि इकडं भेंड्या कापून सनी भेंड्या टाकल्यात. आता गॅसवर कढई ठेवली, कढईत भेंड्या टाकल्यात. भेंड्या बनवायला लागले. पहिली गॅस लाईटीची वाट पाहत पाहत बसेल. 9 वाजले तर स्वयंपाक झाला नाही. आजो कामाला जायचंय, कामाला पण जायचंय, तिकडं पण जायचंय. काय आज काय 9 तर वाजून गेलं. चाललंय आवरणं.